पॅटीस बनवण्यासाठी प्रथम आपण गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेऊया। ते मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही वाटीच्या मापात पण घेऊ शकता हे। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे अर्धा टीस्पून। तर ओवा टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं, मीठ आणि ओव्याचं मिश्रण आहे ते। आणि मग त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तर तेल इथे मी 2 टीस्पून घेतलेले। आपलं गरम तेल नाही आहे, थंडच तेल आहे। तुमच्या पिठाचं जेवढं माप असेल तुम्ही वाटीने घेतला तर त्या तसं तेल लागू शकतं। तुमच्या जर का कपाचं असेल तर कपानुसार मी तुम्हाला सांगितलं तेवढं असू शकेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं। कपाच्या मेजरमेंट नुसार असू शकतं, त्याच्यामध्ये किती पीठ बसलंय त्यानुसार। तर आपलं ही अशी मोठी वळली पाहिजे, अशा रीतीने बघा। ती वळली गेली की समजायचं बरोबर तेलाचं मिश्रण आहे। तर हे पण आपण आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर पाणी पण टाकताना असं थोडं थोडं करून टाकायचं, एकदम असं पाणी टाकायचं नाही। आपल्याला असं एकदम मऊ पण नाही करायचं आणि एकदम असं घट्ट पण पीठ ठेवायचं नाही। तर हे पीठ मी आता चांगलं मळून घेते पाणी टाकून। तर 1 ते 2 मिनिटं तरी पीठ चांगलं मळून घ्या। तर आपलं हे पीठ आता मळलं गेलेलं आहे। तर अशा रीतीने आपलं पीठ पाहिजे हे बघा, जास्त कठीण पण नाही जास्त मऊ पण नाही। आणि आता आपण त्याच्यावर तेल टाकून घेऊया आणि तेल टाकल्यानंतर पण थोडंसं मळून घ्यायचं परत, म्हणजे तेल सगळं त्या पिठाला लागून जाईल। तर हे तेल आहे ते सगळं पिठाला लागून झालंय, मी मळून पण घेतलंय। आता आपण हे झाकून ठेवूया आणि हे आपल्याला 10 मिनिटं तरी झाकून ठेवायचंय। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटाणे टाकून घ्यायचे आणि वाटाणे आहे ते थोडेसे गरम पाण्यामध्ये असं चांगलं शिजवून घ्यायचं किंवा तुम्ही वाफवून पण घेऊ शकता। पण एवढे शिजवायचे नाही की त्याचा एकदम असा बारीक असा हे होईल, चुरा होईल, अशा रीतीने नाही शिजवायचं। थोडेसे त्याचे दाणे असे राहिले पाहिजे, अशा रीतीने त्याला शिजवून घ्यायचं। आणि मी बटाटा आहे तो कच्चा घेतलेला आहे, मीडियम साईजचा आहे। आणि वाटाणे त्या 1 कप आहे, तर ते मी आता मिक्सरला लावून घेते। आणि बटाट्याबरोबर मी मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत 2। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मिरची ऍड करू शकता किंवा नाही केली तरी चालेल। तर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घेतलंय, त्याचे तुकडे करून घेतलेले। कोथिंबीर घेतलेली थोडीशी, परत जिरं घेतलेले पाव टीस्पून। आपण आता याची पेस्ट करून घेऊया। तर अशा रीतीने आपली पेस्ट तयार पाहिजे। तर एकदम अशी बारीक असं बघा वाटलं गेलं नाही, असं जाडसर असं दिसतंय, तर त्यानुसार पाहिजे। तुमच्याकडे जर का वाटाणा हा नसेल आणि फ्रोझन वाटाणा असेल तो पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। तर आपली आता पेस्ट तयार झालेली आहे। पॅटीस करायचं आहे त्यामुळे आपल्याला साठा तयार करावा लागेल। तर त्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। तर कॉर्नफ्लॉवर मी 4 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण ऑइल टाकून घ्यायचं। ऑइल थंडच घ्यायचं, आपलं तेल असतं ते। तर तुम्ही कुठलं पण सनफ्लॉवर वगैरे वापरू शकता याच्यामध्ये, फक्त मोहरीचं तेल वगैरे वापरू नका। कॉर्नफ्लॉवर आहे ते थोडंसं असं किंचितसं पातळ होईपर्यंत त्याच्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे एकदम पण पातळ नाही पाहिजे पाण्यासारखं, आपलं नॉर्मली असं पातळ, म्हणजे आपल्याला पोळीला नीट लावायला येईल अशा रीतीने। तर इथे मी आधी 6 चमचे तेल टाकलंय आणि 6 चमचे तेल टाकल्यानंतर मी मिक्सअप करून घेते, बघते मी अजून लागतंय का याच्यामध्ये। तर तुम्ही पण असं बघून घ्या आधी आणि मग अजून तेल ऍड करा, नाहीतर एकदम असं पातळ जास्त पातळ होऊ शकतं। तर हे अजून माझं घट्टच आहे, तर त्यामध्ये मी अजून 1 चमचा तरी मी याच्यामध्ये ऍड करून घेते तेल। तर मला अजून थोडंसं जास्त लागेल असं वाटतंय, तर मी ते 1 टाकून घेतलाय। तर इथे मला एकूण 7 ते 8 तरी चमचे लागलेले आहेत तेल। आपलं साधा टीस्पून असतो तो घेतलेला आहे मी, पोह्याचा असतो तो। तर ह्याचं प्रमाण तुम्हाला तेलाचं आहे ते कमी जास्त होऊ शकतं इथे, तर त्यानुसार बघा। हे अशा रीतीने आपलं मिश्रण पाहिजे। तर आपला हा आता साठा पण तयार झालेला आहे। तर आता ही साईडला ठेवून देऊया आणि यानंतर आपण आता भाजी आहे ती वाटाण्याची ती करून घेऊया। तर भाजी करण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि या पॅन मध्ये आता आपण ऑइल टाकून घेऊया। तर आपला पॅन आहे तो जास्त गरम नाही होऊन द्यायचा, नॉर्मली गरम पाहिजे हे लक्षात घ्या। आणि तेल पण जास्त नाही ऍड करायचं, का तर आपल्या भाजीमध्ये ऑइल राहायला नाही पाहिजे जास्त, अशी एकदम ड्राय झाली पाहिजे। जर का त्याच्यामध्ये ऑइल राहिलं तर मग आपलं पॅटीस आहे ते बिघडू शकतं। त्यामुळे आपण 2 ते 3 चम्मचच इथे मी ऑइल ऍड केलेले आणि त्याच्यामध्ये मी जिरं टाकून बघितले थोडं गरम झालंय का, तर नॉर्मली गरम झाले बघा। आपलं जिरं थोडंसं भाजलं जातंय, तर आपण आता अजून त्याच्यामध्ये जिरं ऍड करून घेऊया। तर इथे मी पाव टीस्पूनला पण थोडंसं कमी असं जिरं टाकून घेतलेलं आहे। आधी आपण मिक्सरमध्ये पण जिरं ऍड केलेलं आहे, त्यामुळे मी ते कमी टाकलंय। आणि हिंग टाकून घेऊया पाव टीस्पून। आणि हा एकदम छोटासा असा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून, तो पण मी याच्यामध्ये ऍड करून घेते। आणि हे आता आपण कांदा आहे तो असा थोडासा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा। तर आपला कांदा आहे तो बघा भाजला गेलेला आहे। तर कांदा भाजून झाल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं वाटाणा, बटाटा आणि बाकी सगळं आलं लसूण वगैरे
ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता हे चांगलं ड्राय होईपर्यंत आपण याला परतत राहायचं. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपला जर का वाटाणा तुमचा शेंगेचा असेल तर त्याला शिजवून घ्या आधी, त्यातलं पाणी सगळं काढून घ्या आणि मगच मिक्सरला ॲड करा. मगाशी मी सांगायला विसरली, तर तुम्ही त्यानुसार करून घ्या. आणि बटाटे पण चांगले ड्राय करून घ्या, सालं वगैरे काढून पाण्यातनं काढून असं सुकवून घ्या आणि मगच मिक्सरला ॲड करा. म्हणजे तुमच्या ह्या मिश्रणामध्ये पाणी राहणार नाही जास्त आणि लवकर भाजी तयार होईल. नाहीतर मग भाजीमध्ये वाटाण्यामध्ये आणि बटाट्यात पाणी राहिलं असेल तर ते थोडा वेळ घेईल जास्त. आणि जर का हा वाटाणा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रोझन वाटाणा पण डायरेक्टली टाकला मिक्सरला तरी चालले, त्याला काही शिजवायची गरज नाही आहे. तर हे मी सगळं तुम्हाला आता सांगते. तर इथे थोडा वेळ झालेला आहे, आपलं थोडीशी भाजी ड्राय झालेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता पाव टीस्पून हळद टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर आता हे मिश्रण सुद्धा आपण आता चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं असं ड्राय होईपर्यंत याला परतत राहायचं. मध्ये मध्ये मसाले पण आपल्याला ॲड करायचे. तर थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता चाट मसाला असतो तो टाकून घेऊया. तर चाट मसाला मी 1 चम्मच टाकलेला आहे. आपला टीस्पून असतो तो, म्हणजे आपण पोह्याचा चमचा असतो तो टाकलेला आहे. आणि गरम मसाला आपला पाव टीस्पून टाकायचा. तर हे मसाले टाकल्यानंतर पण आपण त्याला परत परतून घेऊया. थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता धणे पावडर टाकूया. तर धणे पावडर मी अर्धा टीस्पून टाकलेली आहे आणि आपली कसुरी मेथी असते ती टाकलेली आहे यामध्ये. तर तुमच्याकडे जर का चाट मसाला जर का अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळून पण टाकू शकता, किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे आता आपण मसाले टाकून झाल्यानंतर कसुरी मेथी वगैरे तर आपण परत परतून घेऊया. तर हे आपलं मिश्रण आता तयार झाले. आपण आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. तर कोथिंबीर अशी भरपूर घेतलेली आहे मी. तर ही कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पण आपण चांगलं मिक्सअप करून घेऊ. आपली चांगली ड्राय भाजी झालेली आहे. तर अशा रीतीने आपली भाजी ड्राय झाली पाहिजे, म्हणजे ती आपल्या पॅटीसमध्ये चांगली बसेल. जर का ओलसर राहिली तर मग पॅटीस फुटू शकतं. त्यामुळे आपण चांगली ड्राय करून घ्यायची. आणि तर आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. पण तरी पण मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर का भाजीमध्ये बघा मीठ वगैरे, म्हणजे कसं चाट मसाला वगैरे टाकलेला आहे, तर असं चव घेऊन बघायची काही मसाले कमी आहेत का वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या स्टेपला, आणि त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करून ते मसाले ॲड करून आणखीन भाजी जास्त चविष्ट बनवू शकता. तर आपली ही आता भाजी तयार झाली. मी ही थंड करायला ठेवते. आपलं पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे. तर आपण हे पोळपाटावर घेऊन असं चांगलं मळून घेऊया परत. आणि थोडा वेळ मळून झाल्यानंतर आपण त्याचा रोल करून घेऊया. रोल बनवून झालेला आहे माझा. तर आपण आता याचे समान असे गोळे करून घेऊया. तर इथे मी एकूण असे 6 गोळे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पण अशाच रीतीने असे समान गोळे करून घ्या, म्हणजे आपली पोळी एकसारखी लाटायला मिळेल. नाहीतर मग लहान मोठे गोळे झाले तर पोळ्या एकसारख्या येणार नाहीत. त्यामुळे असे समान गोळे करून घ्या. तर मी हे समान गोळे करून घेतले. आता आपण एक एक करून लाटून घेऊया. तर इथे पिठामध्ये बुडून आपण पोळी लाटून घ्यायची. एकदम आपण चपाती जशी लाटतो ना तशीच लाटून घ्यायची. आणि तुम्ही बघत असाल की पोळे पण आहे ना ती आपली चपातीच्याच आकाराची होईल. अशा रीतीनेच आपण गोळे केलेले आहेत. तुमचं पीठ जर का जास्त असेल तर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या पोळ्या करून सुद्धा करू शकता. असं जर का तुम्ही जास्त पॅटीस बनवणार असाल तर माझी एक पोळी लाटून झालेली आहे बघा. तर ही अशा रीतीने पाहिजे, आपली चपातीच्याच शेपची पाहिजे, तेवढ्याच उंचीची पाहिजे. जास्त एकदम पातळ अशी भरपूर पातळ लाटू नका. आपण चपातीला लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्या. आणि मी आता अशाच पोळ्या अजून लाटून घेते. तर आपल्या एकूण ह्या अशा 6 पोळ्या तयार होतील. आता आपले 6 गोळे झाले. तुमचे जर का 7-8 होत असेल तर तेवढ्या पोळ्या लाटून घ्या तुम्ही. तर इथे आपले एकूण 6 पोळ्या लाटून झालेल्या आहेत बघा, एकसारख्या झालेल्या आहेत सगळ्या. तर अशा रीतीने आपण लाटून घ्यायच्या सगळ्या. तर मी आता ह्या पोळ्यांना साटा लावून घेते. तर मी ह्या 6 पोळ्यांमधली एक पोळी घेतली पोळपाटावर आणि आपण आता त्याला साटा लावून घेऊया. तर हा आपला साटा अशा रीतीने तयार झाला आहे ना, त्यामुळे आपल्याला नीट लावायला येईल. जर का तुमचा एकदम असा घट्ट झाला तर तो पोळीला नीट लावता येत नाही. त्यामुळे असा थोडासा पातळच पाहिजे. आणि एकदम पण पातळ जर का झालं तर ते पोळीच्या खाली येऊ शकतं. त्यामुळे अशा रीतीने पाहिजे, त्या पोळीला चिकटेल अशा रीतीने आपला साटा तयार झाला पाहिजे. तर साटा लावून झाल्यानंतर पण आपण त्याच्यावर थोडं पीठ टाकून घेऊया. आता आपलं पीठ पण टाकून झालेलं आहे. तर आपण त्याच्यावर दुसरी ठेवून घेऊया. आणि ह्या पोळीला सुद्धा आपण अशाच रीतीने साटा लावून घेऊया जसं आधीच्या पोळीला लावलं तसं. आणि त्याच्यावर पण आपण पीठ टाकायचं आणि नंतर मग तिसरी पोळी ठेवायची. तर अशा रीतीने आपण जेवढ्या पोळ्या बनवल्या त्या सगळ्या अशा ठेवून घ्यायच्या. तर तुम्ही बघत असाल माझ्या सगळ्या पोळ्या लावून झालेल्या आहेत. आणि मी सगळ्या पोळ्यांना शेवटपर्यंत आपण साटा लावायचा, म्हणजे सर्वात वरती पोळी येणार त्याला सुद्धा आपण साटा लावून त्याच्यावर पीठ भुरभुरून
आणि मग आपण आता त्याचा असा रोल करून घेऊया. तर रोल करताना सुद्धा असं दाबून दाबून रोल करायचं, गोल 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 असं, म्हणजे ते असं आपला जे रोल आहे तो सुटणार नाही. आणि इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं ना घट्ट पीठ मळू नका. घट्ट पीठ मळलं हा रोल आहे तो चांगला असा येत नाही, तो सुटतो लगेच. तर त्यामुळे आपलं पीठ जास्त घट्ट नाही पाहिजे. यासाठी आपण अशा रीतीने थोडं सेमी सॉफ्ट असंच आपण पीठ मळून घ्यायचं. त्यामुळे आपलं बरोबर असं झालेलं आहे हा रोल. तर इथे मी गोळे करताना सुद्धा आपण आपले बोटाचं असतं 1 इंचाचं तेवढाच भाग घेतलेला आहे, 1 ते 1.25 इंच पर्यंत. आणि एकसारखे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्या पुरीच्या आकाराचे, पुरीपेक्षा आपली पुरी असते थोडीशी मोठीवाली पुरी असते फुलक्याच्या आकाराची वगैरे, तर तेवढे आपले गोळे तयार झाले पाहिजेत. तेवढाच गोळा पाहिजे की त्याची चपाती जर का पोळी लाटली तर ती आपली त्या आकाराची येईल. तर हे आपले गोळे तयार झालेले आहेत बघा, असे कट करून घेतलेले आहेत मी एकूण. तर तुम्ही बघत असाल ह्याच्यामध्ये असं बघा लेअर आलेले आहेत सगळे. तर हे असे एकसारखे असे सगळे करून घ्यायचे पहिल्यांदा, आणि मग त्यातला एक गोळा घेऊन त्याच्यावर लेयर्स आहेत त्या खोलून त्याला असा पूर्ण गोल करायचा, असा सर्कलमध्ये करून घ्यायचा. आणि मग हाताने असं त्याला दाबायचं, असं थोडंसं वरच्या साईडला दाबायचं, किंचितसं दाबायचं, जास्त नाही दाबायचं, वरच्या साईडला थोडंसं नॉर्मली दाबायचं. आणि तुम्ही बघत असाल हे असे लेयर्स दिसतात वरती मग. आणि मग आपल्याला ही अशीच पोळी लाटून घ्यायची. तर सगळे गोळे मी असेच करून घेते बरोबर गोल गोल असे, आणि थोडंसं दाबून त्याला वरच्या साईडला त्याची आपण गोळी चांगली करून घ्यायची, म्हणजे हे लेयर्स येतात आपल्या पॅटीसला. तर माझे हे गोळे बनवून झाले आहेत बघा, एकसारखे असे करून घेतलेले आहेत मी सगळे. तर हे आपण आता लाटून घेऊया. एक गोळा घेतलेला आहे आणि आपण आता हा पिठामध्ये बुडून लाटून घ्यायचा. पीठ जास्त लावायचं नाही, थोडंसं नॉर्मली आपण चपातीला लावतो त्याचप्रमाणे असं थोडंसं बुडून घ्यायचं आणि मग हे लाटून घ्यायचं. तर तुम्ही बघत असाल की आपली पुरी असते ना तेवढाच गोळा आहे, चपातीच्या आकाराचा मोठा गोळा नाही आहे, हे लक्षात घ्या इथे. तर आपण ही थोडीशी नॉर्मली जाडसरच ठेवायची पुरी, जास्त असं पातळ अशी लाटायची नाही जास्त, नाहीतर आपली पोळी आहे ती फाटू शकते का, तर त्याच्यामध्ये लेयर्स आहेत, तर लेयर्स हे फाटू शकतात. त्यामुळे आपण थोडीशी जाडसरच असं ठेवायचं. पोळी आहे ती छोटी पोळी तयार झालेली आहे. आपण आता ह्याला कट करून घेऊया स्क्वेअरमध्ये. तर ज्या स्टेप मी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे पण मस्त असे पॅटीस तयार होतील, मस्त त्याला लेयर्स येतील खारीसारखे. तर इथे बघा मी स्क्वेअर करून घेतलेला आहे. तर आपण याच्यामध्ये सारण आहे ते भरून घेऊया. तर सारण सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जर का मिरची मी टाकलेली तर तुम्हाला वाटत असेल थोडी कमी आहे मिरची, तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये तिखट पण ॲड करू शकता. मिरची पावडर असते ती तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करा. थोडं चटपटीत हवं असेल तर अजून थोडा चाट मसाला हवा असेल तर अजून ॲड करू शकता. तर हे अशा रीतीने आपलं मिश्रण ड्राय पाहिजे. तर हे मी याच्यामध्ये टाकून घेते जेवढं बसेल तेवढं, आणि साईडला असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते सुटणार नाही. व खालचं टोक आहे ते वरच्या टोकाला आपण असं त्रिकोण त्याचा तयार करून घ्यायचा आणि नीट चिपकून घ्यायचं. ते असा त्रिकोण असा करून घ्यायचा पोळीचा आपल्या ह्या. आणि तुम्ही बघत असाल मस्त आपला त्रिकोण तयार झालेला आहे. आणि मला थोडंसं एक्स्ट्रा वाटतोय भाग आलेला बाहेर, त्याचा शेप असा वेगळा थोडासा बरोबर शेप नाही वाटला, म्हणून मी थोडा साईडचा भाग कट करून घेतलेला आहे. तर मी अशाच रीतीने अजून पण हे असे त्रिकोण बनवून घेते. तर आपले हे बघा एवढे त्रिकोण तयार झालेले आहेत, एवढे आपले पॅटीस तयार झाले आहेत. बघत असाल पहिल्या मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवलं तर त्याला किती मस्त लेयर्स दिसत आहेत वरनच. तर एकूण आपले इथे 8 ते 9 तरी तयार झालेले आहेत. तर हे आपण आता तळून घेऊया. तर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपलं तेल आहे ते अशा रीतीने आपण गरम करून घ्यायचं पॅटीस टाकायच्या आधी, की आपण आता इथे एक तुकडा टाकलेला आहे तुम्ही बघत असाल, तो हळूहळू असा वरती येतोय. अशा रीतीने आपलं तेल तापलं गेलं पाहिजे. तर मी तुम्हाला आधी एक पॅटीस तळून दाखवते की कशा रीतीने तळलं गेलं पाहिजे. तर तळताना लक्षात घ्या त्याच्यावर असं साईडने असं तेल टाकत राहायचं त्याच्यावर, त्याला अजिबात धक्का द्यायचा नाही आपण. ते जोपर्यंत त्याचं आवरण आहे तर थोडंसं शिजत नाही तोपर्यंत आपण त्याला अजिबात धक्का द्यायचा नाही. तर त्याच्यावर अशाच रीतीने आपण तेल सोडत राहायचं. तर तुम्ही बघत असाल हळूहळू कसे लेयर्स असे सुटायला लागलेले आहेत, दिसायला लागलेत. आणि आपल्याला तर असे थोड्या वेळाने दिसायला लागल्यानंतरच आपण बाकीचे पण पॅटीस याच्यामध्ये सोडून घेतोय आणि ते पण त्याच रीतीने तळून घेते. आणि गॅसची फ्लेम ही आपण लो टू मिडियमच ठेवायची, त्याच्यापेक्षा मिडियमपेक्षा हाय करायची नाही, काय नाही. लो टू मिडियम गॅसवरच आपण हे तळून घ्यायचं, हे लक्षात घ्या. तुम्ही जर का जास्त हाय फ्लेमवर तळाल तर ते एवढे पॅटीसला लेअर सुटणार नाही, ते नुसतं वरनं तळलं जाणार आणि आतून तसंच राहणार पीठ. त्यामुळे आपण हे खूप एकदम स्लोवरच तळायचं असतं,
लो टू मीडियम मध्ये. जर का तुम्हाला क्रिस्पी पण पाहिजे असेल तर आणि लेयर्स पण हवे असतील तर हे तळायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं तरी लागतात. आपलं चांगलं गुलाबी कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं अशाच रीतीने. तर तुम्ही बघत असाल आपले तिन्ही सुद्धा मी टाकलेले आहेत ना पॅटीस, तिन्ही पॅटीसला आपल्या लेयर्स आलेले आहेत. तर मी अशाच रीतीने आता तळून घेते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते कसा कलर पाहिजे याला. तर इथे आपल्याला 5 ते 6 मिनिटं बरोबर लागतात. तर माझे हे पॅटीस तयार झालेले आहेत तळून बघा. तर अशाच रीतीने आपण तळून घ्यायचं. तर तळून झाल्यानंतर पण तुम्ही बघत असाल किती मस्त लेयर्स असे वरती दिसत आहेत. एकदम मस्त कुरकुरीत असे तयार झालेले, एकदम खारीसारखे असे होतात लेयर्स याचे तयार. तर हे आपले तळून झाले. तर मी अशाच रीतीने अजून पण तळून घेते आणि तुम्हाला दाखवते मग शेवटी कशा रीतीने आपले झाले ते. तर आपले हे आता पॅटीस तयार झाले आहेत बघा. तुम्ही बघत असाल मस्त लेयर्स आलेले आहेत सगळ्याला. आपले इथे 8 ते 9 पॅटीस तयार झाले. तर मी ते चाळणीमध्ये काढून घेतलेले, म्हणजे त्याच्यातलं तेल आहे ते चांगलं नितळलं जाईल. आणि तुम्हाला मी दाखवते आवाज करून बघा कसा मस्त खरखर असा आवाज येतोय. एकदम वरचं कवच असं कटिंग झालेलं आहे चांगलं. वरून पण असे कसे मस्त कुरकुरीत असे दिसत आहेत. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर तोडून दाखवल्यानंतर पण तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये असे लेयर्स दिसत आहेत आणि भाजी पण काय मस्त चविष्ट अशी भाजी दिसते बघा. बघूनच अशी खायला वाटते, अशा प्रकारे भाजी झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे पॅटीस नक्की बनवून बघा. आणि जर का तुम्हाला ही पॅटीसची रेसिपी जर का आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.